नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आम्ही आलेलो आहोत मुंबईला आणि हे माझ्या मावशीच्या घरामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे. तर इथे दरवर्षी दत्त जयंतीचा खूप मोठा सोहळा सेलिब्रेट केला जातो आणि आम्ही सगळे फॅमिलीतले लोक इथं येऊन हा सोहळा सेलिब्रेट करतो. तर इथे तुम्हाला माझे मिस्टर आणि माझ्या बहिणीचा मुलगा मंदिर सजवताना दिसत असेल. खूप मोठा कार्यक्रम असल्यामुळं ना 2 दिवस आधीच त्याची तयारी सुरू होते आणि आम्ही सगळे लोकं आधी 2 दिवस इथे जमा होतो. वर्षातला हा आमच्यासाठी दत्त जयंतीचा दिवस हा खूप मोठा दिवस असतो आणि सगळे लोक ह्याच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व होतात. हे सगळे कामं करताना खूप प्रचंड मोठा कार्यक्रम असल्यामुळं ना खूप स्ट्रेस पण असतो सगळ्यांवरती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडण्याचा पण उत्साह इतका असतो ना, की किती पण थकलेलं असलं तरी पण थकल्यासारखं अजिबात वाटत नाही. इतके उत्साहाने सगळे लोक काम करत असतात. लवकरच मी दत्त जयंती सेलिब्रेशनचा पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पूजेची सगळी तयारी, सगळ्या गोष्टी आदल्या दिवशीच करून ठेवाव्या लागतात, कारण की दुसऱ्या दिवशी कोणालाही वेळ नसतो. खूप मोठी पूजा असते, पूजा बराच वेळ चालते. आपल्याला माहिती आहे की दत्त महाराजांचा जन्म 12 वाजता होतो, तर आपल्याला 9 वाजेपासूनच पूजेची सगळी मांडणी तयारी सगळी सुरुवात होते. तर कोणाकडेही अजिबात वेळ नसतो. सकाळी उठल्यानंतरही नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी असतात, प्रत्येकाची स्वतःची तयारी. तर त्यामुळे रांगोळी वगैरे जे पण आहे ते सगळं आदल्या दिवशी रात्रीच आम्ही तयारी करून घेतो. तुम्हाला इथे दिसत असेल वहिनी आणि शेजारच्या उषाताई आहेत, तर त्या दोघीजणी रांगोळी काढताय.